भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत। योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। पित्याचे काजे धन पुत्रा कोण वंचिन। योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर। योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत। यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा। परस्त्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला। कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्या। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे। समागते तिष्ठो तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत। ऐका इको बंद करा। वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू। चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये जे विष्णूचे दास आहेत, जे वारकरी आहेत, जे भक्त आहेत, त्यांचा कधी नाश पावत नाही, त्यांचं अमरत्व आजच्या अभंगात सांगतात बरं काय म्हणले। तद्वत पावन पवित्र आणि सुंदर गाव आपलं असणार येनोरा गावामध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह काकडा भजन
विष्णू सहस्त्रनाम, दिंडी प्रदक्षिणा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन आणि शिव महापुराण कथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहोत, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कथाकार असणाऱ्या ज्योतिताई धनाडे ताईंच्या मुखातून आपण शिव महापुराण ऐकत आहोत. आणि आजची सेवा ज्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे, आजचे कीर्तनाचे जे यजमान आहेत आमचे परम मित्र दत्ता महाराज म्हणजे आप्पासाहेब भुंबर म्हणजे दत्ता महाराज, आणि दुसरे यजमान आहेत रामभाऊ गंगाराम कुलकर्णी. आजचे अन्नदाते होते बाबासाहेब आणि भीमरावजी. दत्ता महाराज आणि कुलकर्णी यांच्यातर्फे ही यजमानाची सेवा आहे. या निमित्तानं सर्व जमलेल्या माझ्या बहिणी, नाना, काका, मामा, मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे, या ठिकाणी आपल्याच गावचे रत्न शांताराम महाराज आहेत, लक्ष्मण बाबा आहेत, समाधान महाराज आहेत, आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज गायन सम्राट, गायन कोकिळा, हरिभक्त परायण उद्धवजी महाराज शिंदे बापू या ठिकाणी उपस्थित. बापूंना धन्यवाद. दुसरे गायन सम्राट, गायन कोकिळा केदार दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद. आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव या ठिकाणी पक्वास सम्राट विष्णू महाराज रेंगे पाटील हे सुद्धा उपस्थित, त्यांना धन्यवाद. आणि आज आपलं भाग्य आहे की आळंदीवरून या ठिकाणी युवा कीर्तनकार भागवताचार्य माऊली महाराज तावरे या ठिकाणी ते सुद्धा उभा आहे, त्यांना धन्यवाद. माझ्यासोबत आलेले गोविंदाजी, सर्व गावातली भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. विठाला विठाला. आणि विशेष ज्यांची जी साऊंड सिस्टीम आहे अशी एक नंबर साऊंड सिस्टीम, या ठिकाणी 3 यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित, आमचे आनंदरावजी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. अगदी आनंद आहे बरं काय, मस्त आनंद वाटला. गायक चांगले असतात, वादक चांगले असतात, यूट्यूब चांगलं असते, पण साऊंड सिस्टीमच लागत नाही. पण सगळं चांगलं नाही तर बाई सुगरण असेल गळकथावा असते. विठाला विठाला. सुंदर तुम्हाला या ठिकाणी चिंतन ऐकायचं आहे मंडळी, ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज हा अभंग घेण्याचं एवढंच कारण आहे की संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम चालू आहे. आणि सर्वांची इच्छा पूर्ण करणारे, विद्यादान देणारे, सर्वांना सत्मार्गाला लावणारे म्हणजे नामदेव महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित. एकच वाक्य सांगतो बाबाबद्दल, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे संत नामदेव बाबा को उसकी झोली कभी खाली नहीं होती. असं सर्वांना देणारे बाबा आणि त्यांचं अमरत्व कसं आहे हे सांगण्यासाठी हा अभंग घेतलेला आहे. विठाला विठाला. हो मंडळी, अमरत्व कसं संतांकडे असते ते नाश कधी पावत नसतात. भामचंद्र डोंगराव एकांतामध्ये तुकाराम महाराज भजन चालू, त्यांचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि देहू गावावरून 10 माणसं तुकोबारायांच्या भेटीला गेली. गेल्याच्या नंतर तुकोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणले, बाप्पा 10 जण कशा करता आले? म्हणले, महाराज तुम्ही काय अभंग घेतलाय? 3ऱ्या दिवशी म्हणले, कोणता अभंग घेतलेला आहे? जे विष्णूचे दासाचे भक्त आहेत गुरुजी, नाही नाश पावत, एवढा शब्द लक्षात ठेवा 11 वाजेपर्यंत. नाही नाश पावत, ते नष्ट होत नाहीत, नाश पावत नाहीत, लयाला जात नाहीत, त्यांचं नाव मिटत नाही. तुम्ही असं म्हणायचे तुम्हाला, नाही नाश पावत. पण तुकाराम महाराज, आम्ही आता सकाळी 7:30ला उठलो, स्नान केलं आणि ज्ञानेश्वरी वाचली, आणि ज्ञानेश्वरी वाचून तुमच्याकडे आम्ही आलोत. बर, आणि ज्ञानेश्वरी मत ज्ञानोबारायनं असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? शरीर जाता आघवे ते नाशिवंत स्वभावे. जो जन्माला आलेला आहे त्याचं हे शरीर काय होणार आहे? नाश पावणार आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. याचा नाश पावणार आहे. आणि तुम्ही सांगायला आजच्या अभंगामध्ये नाही नाश. वा, तुकाराम महाराज एवढंच नाही म्हणजे काय झालं, भगवद्गीता सुद्धा आम्ही सकाळी गीतेचं पारायण केलं आणि तुमच्या दर्शनाला आलो. स्वतः भगवान कृष्णानं सुद्धा अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले, म्हणजे काय सांगितलेलं आहे? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान नन्यानि संयाति नवान देही. स्वतः भगवान सांगतात, अर्जुना हे शरीर कसं आहे? नाश पावणार आहे. मग ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारा सांगतात शरीर कसे? नाश पावणार आहे. भगवान कृष्ण सांगतात गीतेमध्ये शरीर कसं आहे? नाश पावणार आहे. आणि तुम्ही सांगायले तुकाराम महाराज नाही नाश. एवढंच नाही, तुकाराम महाराज तुमचा गाथा सुद्धा आम्ही येताना वाचून आलोत आणि तुमच्या गाथ्या सुद्धा तुम्ही पहिल्याच अभंगात लिहिले. काय लिहिलेलं आहे?
जे जे कर्म धर्म त्याचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत कर्माचा आणि धर्माचा सुद्धा काय होणार नाश पावणार इथं जन्माला जो आला आणि तुम्ही सांगायले आजच्या अभंगामध्ये नाही नाश जावय मांडी घाला सावधान तुकाराम महाराज म्हणजे तुमचं झालंय का कारण हो माणसाला पुढे जायची लय गडबड विष्णू महाराज त्याला वाटते माझा पहिला नंबर त्याला वाटते मला पहिला नंबर माझा पण असं झालेले गुरुजी पहिला नंबर काढता कदा झिरो कधी वाला हेच लक्षात येईन प्रत्येकाला पुढे जाण्याची काय माझ्या गेल्या वेळेस संभाजीनगरला कीर्तन आणि माझ्याकडे ब्रिजा गाडी होती 100च्या स्पीडनं माझी गाडी पळू लागली ड्रायव्हर पळू लागला आणि पाठीमागून एक पोरगा आलं मोटरसायकलवर बसलेला गुटखा खाल्लेला पुढचा दात पडलेला चष्मा घातलेला आणि 30 रुपयाची दस्ती गुंडाळलेली त्यानं माझी गाडी बघितली चालू केली मोटरसायकल गर्र आणि माझ्या पुढे नेऊन घातली गाडी आणि त्याच्या गाडी लिहिलं होतं आजीमाय बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं मला शबास रे वाघ माझा ड्रायव्हर मला बाबा म्हणते मला बाबा लयच गाडी पळवायला मला याच्या पुढे नेऊन घाल ते पानपट्टीवर थांबलं चहा प्याला 120च्याच गाडी पुढे मी नेऊन घातली पुन्हा त्यानं माझी गाडी बघितली चष्मा घातला मोटरसायकल गर्र चालू केली आणि माझ्या पुढे नेऊन घातली त्याच्या गाडी लिहिलं होतं काय बघतोस काय रागानं वरट्या केलं वाघानं वाघ जरा पुढे गेला म्हैस आडवी आली धडक झाली वाघ जागेवर पडला घोळानं फुटला दुसरा दात पडा आणि वाघ सुजून बसला आमच्या ड्रायव्हरला वाघाला उचललं दवाखान्यात नेलं 3 सलाईन एक ग्लुकोज एक 20चा पुढे एक नारळ पाणी 3 तासांनी जरा वाघ जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वाचून बघू लागला मला बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलंय बाबानं प्रत्येक लहान लहान लेकरं तर गुरुजी एवढे हुशार झाले तुम्हाला काय सांगावं 3 दिवसाखाली माझी पोरगी तिसरीला आहे तिसरीला पोरीला घेऊन मी दवाखान्यात पेशंटला भेटायला गेलो 90 वर्षाची मथारी व्हेंटिलेटर ठेवलेली होती व्हेंटिलेटर ठेवलेलं हा ते तोंडाला बांधलेलं 2 सलाईन लावल्या इकून नळ्या तिकून नळ्या सगळी कोण अशी मथारी वरी ठेवलेली आणि व्हेंटिलेटर ठेवलेली आमची पोरगीनं आम्ही समोर गेलोत माझ्या हाताला धरलं मुलीनं म्हणजे मी चल भेटायला समोर गेलोत बिस्किटचा पुडा ठेवला आणि त्या मथारीकडे पाहिला आमच्या मुलीनं सगळे वायर पर्यंत आमची मुलगी म्हणे पप्पा मथारीला काय चार्जिंगला लावलं का म्हणजे बस घाल आणि इकडे पाठी होती 98-96 म्हणजे म्हातारी 2% राहिली तुकाराम महाराज म्हणले झालं का तुमचं हो म्हणले महाराज ज्ञानेश्वरी वाचली गीता वाचली तुमच्या गाथ्या सुद्धा सांगितले जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि तुम्ही सांगायले नाही नाश पावत तो कोणता नाश पावत नाही तर शंकरानंदांजींनी गीतेमध्ये दुसऱ्याच अध्यायामध्ये नासतो विद्येते भाव नाव भाव विद्येते स्वतः या चिंतन करत असताना 6 प्रकारचे नाश सांगितलेत किती प्रकारचे नाश सांगितलेत कोणते कोणते नाश आहेत स्वतः नाश 1 परता नाश 2 आश्रय नाश 3 संबंध नाश 4 कारण नाश 5 आणि कार्य नाश 6 विठाला विठाला आपल्या पुण्यतिथीनिमित्त चालू सप्ताह नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका महाराज मुक्ताबाई महाराज सावता महाराज नरहरी काका मोतीराम महाराज मारुतराव महाराज पंडित गुरु महाराज पाटेकर पाचलेगावकर महाराज यांना कोणता नाश पावत नाही स्वतः नाश नाही परता नाश नाही आश्रय नाश नाही संबंध नाश नाही कारण नाश नाही का कार्य नाश नाही थोडं चिंतन आहे का स्वतः नाश कशाला म्हणतात मंडळी स्वतःपासूनच स्वतःचा नाश होणं याला म्हणतात स्वतः नाश उदाहरण क्रमांक 1 एखादा आंबा आपण घरी आणून ठेवल्याच्या नंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला नाही पिकलेला आंबा माऊली महाराज 1-2 दिवस झाले 4 दिवस झाले 5 दिवस 1 महिन्यानं का होईना त्याला न धक्का लागता ते आपोआप नष्ट होणार आहे का नाही नाश पावून उदाहरण क्रमांक उन्हामध्ये 1 लिटर पेट्रोल ठेवलं 2 मिनिटानं 4 मिनिटानं 20 मिनिटानं एका दिवसात का होईना त्याला न धक्का लागता ते नष्ट होणार आहे का नाही याला स्वतः नाश म्हणतात विठाला विठाला विठाला
स्वतः नाश, की जे स्वतःपासूनच ज्याचा नाश होतो त्याला स्वतः नाश म्हणतात मूळची. ऐका. दुसरा आहे परतानाश, म्हणजे दुसऱ्याकडून नाश होणं. म्हणजे कसा नाश? ऐका. डेरा ठेवलेला आहे पाण्याचा मोठा, भरून ठेवलेला आहे. अच्छा. आणि एक जाडजूड माणूस आला, डेऱ्याजवळून गेला आणि त्याच्या हातात काठी होती. ती काठी डेऱ्याला लागली, डेरा फुटला आणि पाणी निसटून गेलं. याला कसा काय म्हणतात? आता डेरा स्वतःहून फुटला का? नाही. याला परतानाश म्हणतात, दुसऱ्याकडून नाश होणं. पहिला आहे स्वतः नाश आणि दुसरा आहे परतानाश. तिसरा आहे आश्रयनाश, ज्याचा आपण आश्रय घेतला त्याच्यापासूनच नाश पावला. ज्ञानोबराय म्हणले, पडोनिया गेली भिंती, चित्राची होय केवळ माती. एका मात्या काय भिंतीवर चित्र काढलेलं आहे सुंदर, आणि भिंत पडून गेली. आता चित्र राहिलं का? नाही. कशामुळे ते नष्ट झालं? कारण त्या चित्रानं भिंतीचा काय घेतला होता? आश्रय घेतला होता. याला म्हणतात आश्रयनाश. पहिला स्वतः नाश 1, परतानाश 2 आणि आश्रयनाश 3. संबंधनाश, ज्याचा आपण संबंध धरला, ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यावर दया केली, त्याच्यावर संबंध जोडला, याला संबंधनाश म्हणतात. एक सावकार होते, कोट्याधीश सावकार होते. 45 वर्षी त्यांनी काम केलं. चंगूस होते आणि श्रीमंत होते, कारण श्रीमंत माणसं चंगूस असतात म्हणून दुसऱ्याचे रानं घेतात. ऐका. असे हो माणसं म्हणजे चंगूस माणसं असतात काय काय. ऐका. सावकारानं 45 वर्ष कष्ट केले, चहा प्याला नाही ना, असं कमवून 1 किलो सोनं कमवलं. किती कमवलं? 1 किलो कमवलं. म्हणजे बस कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. झालं. मांडी घाला, सावधान. ऐका. आणि 1 किलो सोनं असं मस्त ठेवलं, आणि ठेवल्याच्या नंतर रात्री जेवण केलं. म्हणजे बस कामच झालं जिंदगीचं आता. आणि गर्र झोपले. सकाळी 6ला उठले, गावात चर्चा झाली. म्हणजे सावकार तुमचं घर फोडून तुमचं सोनं नेलं. म्हणणं सावकाराला शब्द पडणं, सावकाराला झटकायनं, सावकार जाग्यावर. आता सावकाराला कोणी मारलं का? नाही. आश्रय कोणा म्हणजे काय स्वतः नाश झाला का? नाही. कशामुळं? सोन्याचा संबंध धरला आणि त्यांना मरण आलं. याला संबंध नाश म्हणतात. बरं. कारण नाश आणि बापू कार्यनाश. कारण कार्यनाश कशाला म्हणतात? या ठिकाणी लक्ष्मण महाराज येतात. ऐका. तंतू आणि धागा जळून गेला की तंतू राहत नाही, तंतू जळाला की धागा राहत नाही. याला कारण कार्यनाश म्हणतात. विठाला विठाला. मग संतांना स्वतः नाश आहे का? त्यांना स्वतः नाश नाही. आज सुद्धा नामदेव बाबांची पुण्यतिथी चालू आहे, म्हणजे त्यांची साधी समाधी नाही गुरुजी, त्यांची संजीवन समाधी. ज्ञानेश्वर महाराज 728 वर्ष झालं समाधीत जाऊन बसलेले आहेत. समाधीचं प्रकरण डोळ्यासमोर आणा. समोर हरिपाठ ठेवला, ज्ञानेश्वरी ठेवली. येऊनी ज्ञानेश्वर बसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 9वा अध्याय काढला आणि 9वा अध्याय वाचत बसले. तेव्हा 9वा चालू होता. आता कोणाला माहित किती चालू आहे? असा 9वा अध्याय वाचत बसले. आणि निस्त बसले नाही, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. शब्द आहेत माऊली. कथा कीर्तन करीतो बाबा
म्हणजे आज सुद्धा ज्ञानोबा या समाधीत गप्पा मारीत बसले नाही, त्याच्यानंतर श्री विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन चालू आहे. ओरिजिनल त्याची तपश्चर्या आणि तपविन दैवत दिदल्याविनं. आता हे परमार्थ देव भेटण्याकरता समाधीतलं रामकृष्ण ऐकण्याकरता तपश्चर्या लागती. बाकीच्या गोष्टी आपल्या चतुर्पायानं नाही ना त्यानं घेता येतात. आता पोरं सुद्धा चतुर झालीत. मला परवा दिवशी आमच्या वर्गात एक पोरग उशिरा आलं. सर कडक होते, सर सारखे कडक होते, 3 छड्या मारल्या. पोरग टेबलवर बसलं, त्याला राग आला. सरने त्याला बोललं, बाळा उठ. म्हणले काय? म्हणजे सांग घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर. ते मला सर आपल्या शाळेला आग लागणं ही घटना आहे आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर निघणं ही दुर्घटना आहे. हो, हे सगळं पुढं गेलेलं. त्याचं काय बघायचं का? माणूस एवढे हुशार. परवा दिवशी आमच्या गलीमध्ये एक जणांचं डोकं दुखलं. काय दुखलं बापू? डोकं दुखलं. त्या टेन्शन आलं, डोकं दुखलं. समोर गेलं, मला कोणाला तरी विचारावं काय करावं. नेमकं त्याचा शत्रूच भेटला, दुश्मन भेटला. आणि त्यालाच विचारलं, नारायण माझं डोकं लय दुखाले, काय करू? ते मला एकच काम कर, गाढवाच्या पाया पड, लगेच तो डोकं राहील. ते मला कर पाया पुढं विठाला. हा हुशार माणसं ऐका. 4G चालू आहे सगळे ऐका. स्वतः नास म्हणजे ज्ञानोबा यांची संजीवन समाधी 728 वर्षे झाले तरी आज सुद्धा त्यांचं रामकृष्ण हरी भजन चालू आहे. मंडळी, आता ज्यांचा सोहळा झाला त्र्यंबकम गौतमी तटे म्हणजे त्र्यंबकेश्वरला ज्यांचा सोहळा झाला, संत निवृत्तीनाथ महाराज यांना सुद्धा 700 वर्ष होऊन गेले समाधी घेऊन. आज सुद्धा त्यांचं भजन चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा. धन्य धन्य निवृत्ती देवा. आज लाखो वारकरी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला आहेत. कशाला? निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करायला आणि त्यांची प्रदक्षिणा करण्याकरता. म्हणजे आज सुद्धा ते समाधीमध्ये येत. म्हणजे कसे आहेत ते? संजीवन समाधी. त्यांना स्वतः नाश नाही. वा. परतानाश कोणाचा असतो? डेऱ्याला कोण मारलं, जाडजूड माणूस आला म्हणजे डेऱ्यापेक्षा तो बलवान होता. पण संतांचा परतानाश होऊ शकत नाही. कारण का? संता इतकं बलवान या जगात कोणी नाही. आश्रय नाश, संतांचा आश्रय नाश नाही. कारण संत नाश पावणाऱ्या गोष्टीचा आश्रय करीतच नाहीत. ते अविनाशाचा आश्रय केल्यामुळे त्यांचा कधी नाश पावत. बरं चला, मला सांगा, तुकोबाराया सदैव वैकुंठाला गेली. बरं काय म्हणे? गेल्याच्या नंतर आता आपली तपश्चर्या नाही, 3 वेळेस तुकोबाराया रिटर्न पृथ्वी तलावर आली. जर त्यांचा नाश पावला असता, ते जर गेले असते तर ते पुन्हा 3दा आले असते का? 3 वेळेस आले बापू. कोणा करता? निळोबाराया करता 1, भागीरथी करता 2 आणि संताजी महाराज जगनाडे यांच्या करता 3. मुलीला कळालं माझे बाबा गेले वैकुंठाला, रडत बसली. बाबा बाबा गेले
बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावान बाबा गेले कोण्या. फार गोड चिंतन आहे नाना, ऐका. भागीरथचा मुलीचा आवाज ऐकल्यावर मुलीचं प्रेम बापावर असते, बापाचं मुलीवर असते. आपण ऐका शिवपुराण ऐका. तुकोबर आहे त्या ठिकाणी आले, म्हणले बाई चिंता करू नको, आलो बचल. घरी भागीरथी नेलं, म्हणले बाबा काय करू, म्हणजे काय नाही पाणी पितो. काल विक्षेप आम्ही करू कोठे, आम्हाला वेळ नाही. नाही म्हणले बाबा काय खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आता लवकर होणारा पदार्थ कोणता, बोटोळ्याचा भात. शेवळ्याचा भात म्हणतात, बोटोळ्याचा दक्षिण महाराज. पण त्या बोटोळ्याच्या भाताची अशी भानगड आहे, ते होतंय लवकर पण निवत नाही लवकर. हो. आणि तुम्हाला माहिती आहे वेलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे. हा तुकाराम महाराज सुद्धा शंकर भगवानाचे त्या ठिकाणी भक्त होते. आणि त्या ठिकाणी भागीरथीचा भात खाल्ला आणि पुन्हा वैकुंठाला प्राप्त झाले. जगनाडे महाराजांच्या अंगावर 3 मूठ माती टाकले, पुन्हा वैकुंठाला गेले. आणि निळोबाराला दर्शन दिलं, पुन्हा वैकुंठाला प्राप्त. नाश पावला असता 3 वेळेस ते रिटर्न आले असते का? नाही. म्हणून यांना स्वतः नाच नाही, परता नाच नाही, आश्रय नाच नाही, संबंध नाच नाही. संबंध का नाच नाही? कारण संबंध शब्दामध्ये बंध शब्द आहे. संत कोणत्या बंधनातच अडकत नसल्यामुळे त्यांना कधी कोणाचा संबंध पडत. कारण कार्य नाश, अहो कार्याचाच नाश नाही त्यांच्या. त्यांनी जे ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सांगितली, तुकोबाराने गाथा सांगितला, एकनाथ महाराजांनी भागवत सांगितलं, तुलसीदास महाराजांनी हनुमान चालीसा सांगितला. त्यांच्या कारण कार्याचा नाश, कार्याचाच नाश नाही त्यांचा. मला सांगा 700 वर्ष होऊन गेले हरिपाठ जशाला तसा, ज्ञानेश्वरी जशाला तशी. एवढं उदाहरण आहे का? आज सुद्धा ज्ञानोबारा किती कृपा करतात. आपले संत नामदेव महाराज सुद्धा आपल्या कृपा करतात. तसा भाव, तसा विश्वास, तशी निष्ठा, तशी जिज्ञासूपणा, तसा आपलेपणा असला की कृपा. आता आम्हाला कीर्तन करायची लाज वाटायली तावरे माऊली. कशामुळं? काय ज्ञानोबारांची श्रद्धेनं जर आपण नामस्मरण केलं, कीर्ती वाढतात, धन वाढतात आणि त्याचं नाव सुद्धा वाढतं. कशामुळे लाज वाटायली? एक 9 वर्षाचा मुलगा आळंदीमधला, त्याचं नाव सोहम गुरुजी. सोहम नावाच्या मुलानं 9 वर्षाच्या आखी ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाठ केली. म्हणजे 700 श्लोक पाठ केले आणि 9033 वया पाठ केल्या. संत कोरेकर बाबाने त्याचा सत्कार केला, घुले बाबांनी सत्कार केला. आणि तो मुलगा पंढरपूरला आला. मी त्याच्या पाया पडले, म्हणलं सोहम माया काय ज्ञानेश्वरी पाठ होत नाही, पण जे टिपणातल्या वया तेवढ्या त्याला विसरू नये, आशीर्वाद दे बाबा. आणि त्याला घेऊन गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांकडे गेलो. आस्तिकशास्त्र नास्तिकशास्त्र ज्यांना मुखोद्गत आहेत, सर्व दर्शनाचार्य, थोडा विको कमी करा, सर्व दर्शनाचार्य चंद्रशेखर महाराजांच्या दर्शनाला घेऊन गेले. मला बाबा याने ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाठ केली. किती वर्षाचा आहे? मी म्हणलं 9 वर्षाच्या. बाबांनी त्याला दक्षिणा दिली, शाल दिली, पेढा खाऊ घातला. म्हणले बेटा अरे आम्ही ब्राह्मण आहेत, विद्वान आहे, तूप खालाय, आम्ही ठीक आहे ब्राह्मण लोकांना पाठ करणं, पण तू शेतकऱ्याचा मुलगा कसं पाठ केलं? फक्त महिला मंडळी एवढं उदाहरण घेऊन जा. त्याची आईनं सांगितलं बाबा त्याला नका विचारू, मला विचारा. म्हणले ताई तुमच्या 9 वर्षाच्या लेकरानं ज्ञानेश्वरी गीता कशी पाठ केली? म्हणले बाबा हा सोहम सकाळी पोहे खाल्ले की 2 वया पाठ करायचा, जेवण झालं की 2 श्लोक पाठ करायचा. पण झाल्या कशा? त्या आईनं सांगितलं बाबा हा सोहम माझ्या गर्भामध्ये असताना, पोटामध्ये असताना मी रोज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीत दर्शन घ्यायचं, बुडगुलोवर इंद्रायणी मातेचं पाणी प्यायचं, आजन वृक्ष एक पान खायचं. आणि हा माझ्या पोटामध्ये गर्भामध्ये असताना मी ज्ञानेश्वरीचे आणि भगवद्गीतेचे 108 पारायण केले. ते 108 पारायणाचा परिणाम माझ्या लेकराच्या 2 वर्षामध्ये भगवद्गीता ज्ञानेश्वरी पाठ झाली. विठ्ठला विठ्ठला. जे ग्रंथ आहेत ना, आपण ज्ञानेश्वरी गाथा आणतो आळंदीहून आणि जे घरी आणून बांधून ठेवतो की बघायचं काम. पण नाना ग्रंथ कशा करत असतात? बांधून ठेवायला नाही. ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखे. ऐकताय ना? ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखे. ग्रंथ तो इसलिए होते कि अज्ञान की ग्रंथियाँ छूट जाए. ग्रंथ इसलिए होते हैं. मंडळी तुमच्या डोळ्यातून पाणी येईन, आपण ग्रंथाकडे पाहत नाहीत. एका मुलाने विचारलं आई तू पप्पाचे 200 रुपये 500 रुपये चोरतीस आणि नेहमी ग्रंथातच कालो पण ठेवतीस, टीलच्या भगुण्यात ठेवीत नाही, गव्हाच्या पोत्यात ठेवीत नाही, कुठे ठेवतीस नेहमी पैसे? त्या ठिकाणी ग्रंथातच कालो पण ठेवतीस. आईनं सांगितलं बाळा ग्रंथाला कोणी हात लावत नाही. विठ्ठला विठ्ठला.
ज्या संतानं कार्य निर्माण केलंय त्या कार्याचाच नाश नाही, तर कारणाचा कधी नाश होणार आहे? म्हणून त्यांना स्वतः नाश नाही. 1 परता नाश नाही, 2 आश्रय नाश नाही, 3 संबंध नाश नाही, 4 कारण नाश नाही, 5 आणि कार्य नाश नाही. म्हणून नाही नाश पावत. पण तुकाराम महाराज कोण नाश पावत नाही? म्हणजे जे विष्णूचे दास आहेत, जे वारकरी आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, खरं बोलणं आहे, पंढरपूरची वारी आहे, आणि ज्याने सर्वस्व अनन्य भावानं पांडुरंगाला शरण गेलेले आहेत, आणि त्यांचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि भाव अंतकरणात धरलेला आहे, ते नाश पावत नाही. जोरात जोरात वा. काय अभंग आहे? भाव बळे विष्णू दास नाही नाश पावत. तर येलोरेकडे म्हणे सर्वांना धन्यवाद बरं काय. एवढा मंडप, एवढे गाणार वाजणार, यूट्यूबवाले साऊंड सिस्टीमवाले, एवढं सोपं नाही बरं काय. गप्पा मारणं सोपं आहे पण एवढं हो आता आईची आणि बापाची तेरवी कोणी करायला तयार नाही. एवढा सप्ताह करणं सोपं आहे का? हो. आमच्या गावामध्ये MBBS डॉक्टर नवरा बायको, संभाजीनगरला मोठा दवाखाना, 1 कोटीचा दवाखाना आणि 1 कोटीचा बंगला. त्यांच्या गावात होती. आई मरण पावली. डॉक्टर साहेब आई तुमच्या गेल्या, लवकर या. 2 फॉर्च्युनर गाड्या केल्या, गावात आले, आईची माती केली, हातपाय धुतले. म्हणजे महाराज येऊ का? म्हणजे येऊ नाही, 15 दिवस इथंच राहावं लागते तुम्हाला. म्हणजे महाराज मला 200 पेशंट असतात आणि तिला 200 मला राहणं होत नाही, धरा हे पैसे तुम्हीच विधी करा. मला शाबास रे डॉक्टर. 15 दिवसाचा मॅच विधी केला. मला आता काय करायचं, 23 संपली, आता जेवायला तुमच्या मनावर म्हणले महाराज.
हा पैसे फोनपेला पाठवतो, काय करायचं करा. सगळ्या गावाला गुलाबजामू केले, मोठाने भजनी बोलवलं, मंडप टाकला, गायक वादक सगळं वातावरण चांगलं केलं. मी डॉक्टर साहेब कीर्तन कोणाचं ठेवायचं आहे? म्हणजे महाराज तुमच्याच म्हणावं. दाबून पैसे घेतले मी फोनपेला, मोज कीर्तन ठेवलं. झालं कीर्तन झालं, सगळं झालं. म्हणजे डॉक्टर साहेब सगळं झालं, पण ते ब्राह्मण म्हणाला चप्पी करायची, चप्पी म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवलं त्याचीच करा, घ्या आता. ऐकताय तुम्ही? भाव बळे विष्णू तास नाही नाश. कोणतं बळ आहे त्यांच्याकडं? फार तुम्ही ऐकणारे चांगले म्हणून आपलं चल द्या मस्त. भावाचं बळ आहे. कोणतं बळ आहे? भावाचं. आता भावाचे प्रकार दोन बरं काय. तुम्ही म्हणता भावाचे दोन प्रकार आहेत का? हां, भावाचे जर दोन प्रकार नसते तर धुऱ्यासाठी भांडणं झाले. भावाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. कोणते? कोणत्या भाव? एक आहे पहिला भाव आणि दुसरा आहे शेवटचा भाव. म्हणजे जो साधक, जो संत, जो वारकरी ज्या पांडुरंगाविषयी आपल्या अंतकरणात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नामस्मरण चालू आहे भक्ताच्या, याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. बर, पण जो भक्त नामस्मरण 24 तास झालं, 12 वर्ष झालं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालू आहे, रामाचं भजन आहे, पण याचं भजन ऐकून रामाच्याच हृदयामध्ये या भक्ताविषयी प्रेम निर्माण होणं, याला भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. बर, राम 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 भजन करत असताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागणं. जो राम राम भजन करतो त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागणं राम राम म्हणता म्हणता, याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. बर, पण रामाचं जो भक्त राम राम अखंड भजन करतो त्याचीच आठवण करून रामाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघणं, याला रामाचा भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. बर, राम राम भजन करत असताना तो संत साधू साधक मंडळी त्याला अष्टसात्विक भाव तयार होणं, हृदय दाटून येणं, याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. पण त्या भक्ताचीच आठवण करून रामाचा अष्टसात्विक भाव तयार होणं, याला भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. आणि असा ज्यांनी भावाचा पै भक्ती मी एक जाणे तसाने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. हो, देवा कारणे भाव तत्पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला भाव ज्याचे गाठीन त्याशी लाभ. ज्या क्षणाला तुमच्या अंतकरणात भाव तयार झाला त्या क्षणाला देव प्रगट होतो. होय भक्ती केला गोड चिंतन आहे का बरं का. संत मीराबाई बापू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण 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 लहानपणापासून जशी भक्ती असन जसा भाव असन तसा देव, जसा भाव तसा वा, जसा भाव असन तसा देव प्रगटतो. मीराबाई संत कृष्ण कृष्ण कृष्ण, लग्न झालं कृष्ण कृष्ण. सासऱ्यानं सांगितलं मीरा आजपासून भजन करत नाही, स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाकाकडे लक्ष नाही, जेवण्याकडे लक्ष नाही, कृष्ण कृष्ण कृष्ण. मग काय केलं, घुंगरं बांधून विना घेऊन कृष्ण कृष्ण चालू. 20 पाजलं, मूर्ती कृष्णाची काळी झाली, पण त्यांना काय झालं नाही. कारण का, त्यांचा विश्वास होता की मला संकटातून वाचवणारा कोण आहे, देव आहे. आता आपल्या गळ्यात माळ आहे, पंढरपूरची वारी एखादच धरतो आपण सगळे, पण आपला विश्वास कमी. जेवढा आपल्या बँकेतल्या पैशावर विश्वास आहे, जेवढा आमदार खासदारावर विश्वास आहे, जेवढा चपात्यावाड्या पत्नीवर विश्वास आहे, जेवढा कटिंग करताना वारीक मामावर विश्वास आहे, तेवढा देवावर. तितका जर देवावर झाला तर इथं देव प्रगट झाल्याशिवाय राहणार. फार गोड उदाहरण. संत मीराबाई कृष्ण कृष्ण भजन चालू, अनेक प्रयत्न केले मारण्याचे पण मरायला तयार नाहीत. तेरी बिगडी बना देगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. असा विश्वास अनेक प्रयत्न केले, शेवटी त्या राजाने दौंडी पिटवली आणि सांगितलं मंडळी, जो कोणी मीराताईला मारण्याचा उपाय सांगन त्याला बक्षीस. आणि मंडळी एक गारोडी, आकासाहेब सर्प धरणारा गारोडी, त्यानं चांदीच्या पेटीमध्ये कोबरा नाग आणला. कोणता नाग आणला? खोबरा नाही, कोबरा. कोणता? कोबरा नाग नाही. लेकरच चांगले, मला जर 4-5 पोरी झाल्या तर सगळे जावं मी तुमच्याच गावातले घरी. कोणता नाग आणला? कोबरा नाग. राजे साहेब म्हणले, बोला काय टेन्शन आहे तुम्हाला? म्हणजे मीराबाई मरण पावली पाहिजे एवढंच टेन्शन आहे. म्हणजे काय नाही, धरा ही पेटी. म्हणजे काय या चांदीच्या पेटीमध्ये? म्हणजे दिसायला चांदीची पेटी आहे पण याच्यामध्ये कोबरा नाग आहे. म्हणजे काय महत्वाचं? म्हणजे मीराताईला दौस केल्याबरोबर मीराताई पाणी सुद्धा शब्द मागणार. वा वा, काय कामाचा माणूस आहे. धरे पैसे आणि इकडे पेटी, चांदीची पेटी घेतली. लक्ष्मण महाराज नौकराला आवाज दिला, बाळू. जी सरकार. राजेसाहेब कशाला बोलवलं? म्हणजे धरी चांदीची पेटी. काय या पेटीमध्ये? म्हणले ह्या पेटीमध्ये
भगवान कृष्णाची मूर्ती आहे, कन्हैयाची मूर्ती आहे, देवाची मूर्ती. ही पेटी हातात घे, मीराबाईच्या हातात दे, त्यांना मला देवघरात ठेवा, कुलूप उघडा, पलीकडे दार टाका, कृष्ण बाहेर काढा आणि तिची रात्रंदिवस पूजा करा. आणि त्या पेटीमध्ये काय होतं? कोबरा नाग. साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाय. सकाळी सकाळी नौकराला मीराताई मीराताई म्हणजे काय बाळा, तुमच्या सासऱ्यानं या चांदीच्या पेटीमध्ये कृष्णाची मूर्ती पाठवली. मीराबाईचं भाव वाटलं, काय आमच्या सासऱ्याचे प्रेम आहे, देवाची मूर्ती पाठवली. म्हणले बाळा, माझं स्नान राहिले, आंघोळ राहिली, ही पेटी देवघरात ठेव. आणि त्या ठिकाणी त्या नौकरानं बापू ती पेटी देवघरात ठेवली. मीराबाईनं आंघोळ केली, स्नान केलं, हातामध्ये हार घेतले, फुलं घेतले, चंदनाची डबी घेतली आणि त्या चांदीच्या पेटीजवळ आल्या आणि चंदन लावलं, हार घातला, फुलं वाहिले आणि त्या पेटीमध्ये काय होतं पोरायो? कोबरा नाग होता. दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना अंतर्गत भाव तयार केला की या चांदीच्या पेटीतला माझा कृष्ण छोटा आसन का मूर्ती मोठी आसन, सुंदर आसन का सावळा आसन, कुंडल कशा असतील, वैजंतीमाळा कशा असतील, माझा कृष्ण कन्हैया माझा बाकी बिहारी या पेटीमधला कसा दिसत असन. मंडळी पुन्हा एकदा दर्शन घेतलं, डोळे भरून आले, कुलूप पेटीचं उघडलं, पलीकडं दार टाकलं आणि त्या ठिकाणी मीराताईनं त्या पेटीमध्ये हात घातला आणि हात घालून वर काय काढलं तर ऐका. साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाए, नाहे धोये जब देखन लागी, कृष्ण मूर्ती ही पाये. मंडळी त्या पेटीमध्ये साप न निघताना माय त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्म्याची मूर्तीच निघाली. कारण मीराबाईचा विश्वास होता की या पेटीमध्ये दुसरा कोणी नसून माझा भगवान कन्हैयाच. तेरी बिगड़ी बना देगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी. किती विश्वास पाहिजे. जनाबाई म्हणल्या कबीरदास महाराज, ह्या ज्या गौऱ्या आहेत ना, माझ्या गौऱ्या, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल म्हणन ती गौरी. काय विश्वास आहे. जाळात जरी टाकलं तर भक्त प्रल्हाद वाटलं देव मला वाचवणार आहे. काय विश्वास आहे. चोखोबाराला माहीत होतं मी मरण जरी पावलं तर माझ्या हाडातून काय होणार आहे, विठ्ठल विठ्ठल भजन निघणार आहे. काय विश्वास असन. याला म्हणतात हाडाचा वारकरी. ज्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल निघतंय त्याला म्हणतात हाडाचा वारकरी. अशी भक्ती होती मीराताईची, म्हणून देवाला तिथं प्रगट व्हावं लागलं. असा ज्याच्या अंतकरणात भाव आहे नाही नाश. कोण? भाव बळे विष्णुदास विठ्ठला विठ्ठला. अंतःकरणामध्ये भावाचं ज्यांनी बळ धरलं त्यांनी देवाला पकडलं. बरं काय. एक साधू उत्तर म्हणजे वृंदावनाकडे, त्यांचं नाव बिल्वमंगल. काय नाव होतं नाना? बिल्वमंगल. त्यांचं दुसरं नाव होतं माऊली महाराज सुरदास. सुरदास कशामुळं? कारण त्या ठिकाणी ते दोन्ही डोळ्यांना आंधळे असल्यामुळे त्यांना काय म्हणत होते? सुरदास म्हणत होते. आणि गरिबी होती, कारण गरिबी श्रीमती माळ घातल्यानं काकडा म्हणलेलं होत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. हे बा असे महाराज गावकरी तुम्ही हुशार आहेत. प्रारब्धातलं कधी चुकत नाही बरं का. जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागते. मी पंढरपूरला शिकायला होतो बोधेबाबांच्या मठामध्ये, आणि माझ्या मग एक काम होतं विष्णू महाराज. काय काम होतं? 50 पोरायच्या चपात्या लाटायच्या. किती पोरायच्या? 50 पोरायच्या चपात्या लाटायच्या. माझं काम प्रारब्ध चुकत नाही. आणि 50 पोरायच्या मी रोज चपात्या लाटायचं. एक आमच्या परभणी जिल्ह्यातून एक पोरग शिकण्याकरता तिथं आलं. शास्त्रीने सांगितलं तुझ्या मग एकच सेवा आहे. कोणती? त्या महाराजसोबत चपात्याला लागायचं. एवढी सेवा. जा. ते माझ्याकडे आलं. मी लाट चपात्या. ते मला मी चपात्या लाटायला नाही आलो. मग मी महाराज व्हायला आलो. अरे मला पहिल्यांदा सेवा करावं लागते, नंतर हवा होत असती. त्याला नाही मला डायरेक्ट हवाच. मला हवा मला हवा जात असते. चपात्या लाट. ते मला अजिबात चपात्या लाटणार नाही. मी कीर्तनकार व्हायला आलो. 15 दिवस थांबलं. त्यानं काय चपात्या लाटल्या नाही. बॅग घेतली गावाकडे वापस गेलं. पण प्रारब्धातलं चुकत नाही. 15 वर्षानं मला एका लग्नामध्ये भेटलं. ते राम 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 राम. कसं काय महाराज? मला नंबर आहे. कीर्तन मिळालं. सगळं चांगले. तुमचं?
मला काय सांगा महाराज, प्रयत्न केला पण कीर्तनकार झालं नाही, पण खूप शिकलो पण मला नोकरीसुद्धा लागली नाही. म्हणजे मग आता काय चालू आहे? पण एक देवानं काम चांगलं केलं. मला काय केलं, नोकरीवाली बायको भेटली आणि मस्त पगार, तिला 1,00,000 रुपये चालू आहे आणि मस्त चांगलं चाललंय. मला बायको नोकरीला, ती मला नोकरीला ती दिवसभर जाते आणि तू काय करतो, मला मी घराच्या चपात्यात लाटी बसलेला असतो. झोपा झाल्या का तुमच्या? म्हणजे प्रारब्धातलं चुकत नाही मंडळी. ऐका, बिल्वमंगल नावाचे साधू, फार गोड चरित्र आहे. का दोन्ही डोळ्यानं आंधळे. अच्छा. आणि कृष्ण 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 त्यांचं भजन चालू. आणि त्यांना वाटलं आपण कृष्ण म्हणतो पण देवाचं दर्शन घ्यायला जावं. मला चला वृंदावनला. आणि वृंदावनला म्हणजे तिथे श्याम तुळशी, राम तुळशी, तुळशीची जिथं झाडं जास्त आहेत त्याला म्हणतात वृंदावन. आणि निघाले वृंदावनाकडं. निघाल्याच्या नंतर विचारायचं रस्ता कोणता आहे, म्हणजे सरळ जा, रस्ता असा जा तसा. गाव संपलं, रानं संपलं, घनदाट अरण्य लागलो. 15 दिवस चालू. 3 दिवस झाला अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही आणि दोन्ही डोळ्यांना दिसत नाही, पण कृष्ण 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 त्यांचं भजन चालू. आणि मंडळी घनदाट अरण्यामध्ये रात्रीचे 8 वाजलेले आणि 8 वाजता मंडळी आता 5 पावलं चढलं की समोर की विहीर होती. आता विहिरीमध्ये पडणार. त्या क्षणाला भगवान कृष्णाने रुक्मिणी माता वरून पाहू लागले. म्हणजे काय साधूच आहे बघा, माझ्या दर्शनाला आलेत. आणि आता समोर वीर आलेली. रुक्मिणी म्हणजे वाचवा नाही तर तुमचं नाव बदनाम होईल. 2 पावलं टाकले, पुन्हा 1 पाऊल टाकला आणि आता 1 पाऊल आता विहिरीमध्ये पडणार. त्या क्षणाला भगवान कृष्णाने एका गुराख्याचं रूप धरलं आणि बाबाच्या हाताला धरलं, विहिरीच्या बाजूला आणलं, समोर नेलं आणि वाटायला लावलं. म्हणजे बाबा दिसत नाही का? हा म्हणले मला दिसत नाही हो, मी गुराखी इथला. अच्छा, विहिरीत पडले असे मी तुम्हाला वाचवलं. म्हणजे धन्यवाद बेटा, चांगलं काम केलं. पण जे आंधळे माणसं असतात ना, ते काय करतात, त्यांचा हात आपल्या हातामध्ये देत नाहीत, मग आपला हातात त्याच्या हातात घेतात. आणि तिनं काय केलं, कृष्णाचा हात घट्ट असा पकडून ठेवला. कृष्णा सांगितलं बाबा आता नीट वृंदावन लागतंय, माझा हात सोडा. म्हणजे सोडणार नाही. अहो सोडा. म्हणजे सोडणार नाही. म्हणजे का सोडणार नाहीत? अरे म्हणले कृष्णा, तुझा मला स्पर्श झाल्याबरोबर हृदयामध्ये गुदगुल्या झाल्या, आनंद वाटला. अरे 3 दिवस झालं इथं माणसाचा आवाज नाही, जनावराचा आवाज नाही, मला पाणी सुद्धा भेटलं नाही आणि अचानक इथं गाई कसा राखण्याकरता आलास? अरे कृष्णा, तुला धरण्याकरताच मी वृंदावनाला निघालतो. योगा तूच माझ्या हातात आलास, तुझा हात कसा सोडू आता? आणि मंडळी हात सोडायला तयार नाहीत. पण बलम बलवता आमच्या हम, देव बलवा नाही ना, ताकद लावली. बाजूला गेला. म्हणले बाबा कसं काय बोललंय आपलं, घेतला का नाही हात सोडून? काय उत्तर दिलं महाराजानं? साधूनं सांगितलं अरे कृष्णा, तुझ्या बळावर तू माझ्या हातातून निघून गेलास, पण तुझ्या नामस्मरणाच्या जीवावर मी तुला हृदयात पकडून घेतलेला आहे. त्या हृदयातला जाऊन दाखव, त्यावेळेस तुला महान पुरुष समजेल. हस्तो मिच्छोपे यातोशी बलात् कृष्णम किमद्भुतम हृदयार्ची निर्याशी पुरुषम गणयामी. म्हणजे मला काय सांगायचंय, हृदयात ज्यांनी देव पकडून ठेवला, कशाच्या जीवावर? भाव बळे विष्णू दास, भाव बळे विष्णू दास, भाव बळे विष्णू दास, भाव बळे विष्णू दास, नाही नाश, नाही नाश पाव, नाही नाश पावत, नाही नाश पावत, भाव बळे विष्णू दास, 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 भाव
जोरात वा. खूप आनंद बरं काय. मस्त पाठांतर मस्त चाली या ठिकाणी. गायक असतात पाठांतर नसेल, पाठांतर असलं तर बिदरमध्ये मी कीर्तनाला गेलो बिदरला, तिथं प्रमाण मी पुढं म्हणलं तुका म्हणे शेषे घेईन आवडी. पाठीमागचा नाना म्हणाला तुका म्हणे ससे घेईन आवडी. मी हो दे सप्ता बापा एवढा. पाठांतराची लई भानगडी आहे का. भाव बळे विष्णू दास एवढंच बोलायचं आपल्याला. नाही नाश पावत. ज्यांनी भावाचं बळ प्रेमाचं बळ आपल्या अंतकरणात, कारण थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ. देवाकडे लक्ष्मी त्याची दास येत. आपण काय 10 नोटीचा हार घालून काय करणार त्याला, आहे का नाही. ज्यांनी कशी सेवा केली बघा ना. प्रत्येक जण देवाच्या पायाशिवाय दुसरीकडे वृत्ती जाऊ दिली नाही. एवढा प्रेम एवढं भाव देवावर केलं. म्हणून आता संत नामदेव बाबांचा हा सप्ताह चालू आहे त्यांच्या नावानं. कशामुळं चालू आहे, कारण त्यांनी तसं देवावर प्रेम केलं, ग्रंथावर प्रेम केलं आणि जगाच्या कल्याणाकरता चंदनासारखं शरीर झिजवलं. अहो आपलं सध्या कोण आपला चुलता मतदान करीत नाही आपल्याला, ऐकताय ना. त्यांच्या नावाने सत्य कशामुळं, कारण त्यांनी गोरगरिबीला मदत केली. ज्याला कोणी नाही त्याला आपलं केलं. साधू त्यालाच म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो. आणि महाराज कोणाला म्हणतात दे का चांगले चुंगले त्याशी म्हणे जो. एकच वाक्य सांगतो. देवाच्या दरबारात तुम्हाला देवाकडे काही मागायची गरज नाही. एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करा, एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये पंगत करा. तुम्ही न मागता तुम्हाला मारुतऱ्या बजरंगबली महादेव आपोआप दिल्याशिवाय राहणार नाहीत का. होती है आरती बसता है शंख, पूजा में लोग खोए हैं, मंदिर के बाहर तो देखो कितने बच्चे भूखे सोए हैं, एक निवाला उनको भी देना, प्रसाद मुझे चढ़ जाएगा, मेरे दर पर मांगने वाले बिना मांगे तुझे सब कुछ मिल जाएगा. अंतकरणाचा आपण जर भाव तयार केला, भाव बळे विष्णू दास अन्नाही नाश पावत. भाव निर्माण झाला की देव प्रगट होतो. बरं, भाव ज्याचे गाठीन त्याशी लाभ. एक रामाचा भक्त होता बरं काय. आता आनंद आहे. रामाचं मंदिर होऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि सर्वांना एकच वाक्य सांगतो तुम्हाला. आपण मंडपात बसलेले सगळे भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. का की आपल्या आजोबानं खापर पंजोबानं सपर पंजोबानं हिंदुस्थानातले मंदिर पाडताना बघितले, मूर्ती भांगताना पाहिल्या. पण आपण सगळे भाग्यवान आहोत, मूर्ती भांगताना नाही तर रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बघा ज्या क्षणाला भाव तयार देव प्रभू. एक रामाचा भक्त होता, रामाचा. आणि राम 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 भजन करायचा, रामाची मूर्ती आणली, देवपूजा करायचा, गंध लावायचा, नैवेद्य द्यायचा, राम 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 भजन चालू. 12 वर्ष झालं रामाची सेवा केली, पण राम स्वप्नात नाही आले, रामाचं दर्शन नाही. ते म्हणलं रामाचं ठरलं असन. काय ठरलं असन? एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, एकच भक्त. माझा कधी नंबर लागन मामा. मग त्यानं काय केलं, रामाची मूर्ती उचलली आणि अशी खाली ठेवली. बाजारामध्ये गेला आणि कृष्णाची मूर्ती आणली. कृष्णाची मूर्ती आणली, देवघरात ठेवली, देवपूजा चालू झाली. 3 दिवसांनी त्याचा मित्र आला गोव्यावरून. म्हणला काय करायला प्रसाद? म्हणजे काय नाही पूजा करायलो. म्हणजे धर तुला अत्तर आणले लावायला, सुगंध 10,000चा अत्तर एवढंच. त्यानं काय केलं, मला आपल्याला लावण्यापेक्षा देवाला लाव. कृष्णाला अत्तर लावलं. लावल्याबरोबर त्या खोलीमध्ये सुगंध सुगंध सुटला आणि तिच्या मनात भाव आला, एवढ्या मागाचा अत्तर आहे, हे अत्तराचा वास घेण्याचा कोणाचा अधिकार आहे? माझा कृष्ण देव एक आणि दुसरा भक्त मी. पण खाली जी रामाची मूर्ती, याचं काय काम आहे? कापसाचे 2 बोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातली. नाकात घातल्या त्या क्षणाला रामप्रभूनं धनुष्य उचलला आणि प्रगट झाले. यानं सांगितलं देवा पडू द्या पाया, तुमच्या पाया पडा. चळचा हात कापला. मी देवा 12 वर्ष तुमची सेवा केली, माझ्या स्वप्नात नाही आले आणि आता कसे प्रगट झाले? अरे म्हणले भक्ता 12 वर्षाला तू सेवा केलीस, एक मूर्ती आहे म्हणून. पण तुला या क्षणाला कळालं की राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो, म्हणून तुझ्याकरता प्रगट झालो. भाव ज्याचे गाठी आणि त्याशी लाभ. ज्या क्षणाला आपल्या अंतकरणात भाव तयार देव प्रगट होत असतो. म्हणून भाव बळे विष्णू दास. आम्ही विष्णूचे काय दास आहेत. तुकोबराय म्हणायचे मी पांडुरंगाचा दास आहे, हनुमंतराय म्हणायचे मी रामाचा. आता माणसाला दास हो वाटणं काय हो वाटायले? सेवक. शिष्याला आमचा तर अनाथ आश्रम, त्याला म्हणलं सरपंच संपले, सरपंच घेऊन येता का? ते म्हणले महाराज पाय कसे सोडू? जेवायला गुलाबजाम जातोस का? या या. तुमचा शब्द कसा मोडू? पाय.
म्हणजे काम ऐकायचं काम राहिलं नाही. लहान लेकराला तर गुरुजी मी प्रश्न विचारायचे सोडूनच दिले. नाशिकला कीर्तन एका पोराला 5 प्रश्न विचारले, 11:15 लाईट गेली, ती पोरगं उठलं, एक माझ्या पाठीत बुका मारला आणि गेलं घरी निघून. आणि अंतकरणात जसा भाव असन, भाव बडे विष्णुदास, आणि परिणाम नाही नाश पावत योग भाग्य घरा येती आणि सर्व शक्ती चालत. महाराज चांगदेव महाराजांनी योगाची साधना केली ती, आणि म्हणून त्याला 1400 वर्षे आपलं जे आयुष्य भेटले ते महिन्यावर वर्षावर नाही, आपल्याला आयुष्य भेटलेलं आहे श्वासोश्वासावर. एवढे श्वास संपले की माणसाचे, आपण रोजचे श्वास किती घेतो? 21,600 श्वास घेत असतो. आणि आपण जास्त श्वास घेतले शब्द स्पर्श रूपरस आणि गंध विषयामुळं की माणूस लवकर मरतो. मग चांगदेव महाराज 1400 वर्षे जगले. मग तसं काही भक्त करतात का? म्हणजे त्यांना करायची गरज नाही. त्या रिद्ध्या सिद्ध्या आपोआप संतांच्या पाठीमागं लागतात. विठाला विठाला संत एकनाथ महाराजांचं चरित्र 1 मिनिटाचं. रिद्ध्या सिद्ध्या कशा? संत श्रीमंत आणि शांत म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरी एक विद्वान आला. म्हणला महाराज तुम्हाला हरवायचे. म्हणजे कशासाठी? म्हणजे माझं नाव पहिलं यावं. म्हणजे तूच पहिला नंबर तुला फॉर्मवर लिहून देतो. म्हणजे तसं नाही, लोकांची फदी झाली पाहिजे. म्हणजे असं आहे का? हो आपलं असं असतं, हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा, हो दुसऱ्या माझा पहिला नंबर यावा. म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे काय हरकत नाही, काय करायचं? म्हणजे तुमची फजिती. म्हणजे कधी? म्हणजे सकाळीच. कशा जीवावर? म्हणजे माझ्यासोबत रिद्ध्या सिद्ध्या सगळं अष्टमा सिद्ध्या आहेत माझ्याकडे. म्हणजे काय माझ्याला हरवायचे. हे सकाळी 7ला उठला तर सगळ्या रिद्ध्या सिद्ध्या, कोणी एकनाथ महाराज चपात्या लाटायले, कोणी आंघोळ करायले, कोणी गरम पाणी टाकायले, कोणी रांगोळी काढायले, कोणी एकनाथ महाराज इथं सगळे सारवण करायले. हे म्हणला तुमच्या जेव्हा फॉर्म भरला तुम्हीच महिने निघून गेले. त्या म्हणल्या तसं नाही बापा, तू यासमोर आम्ही कुठपर्यंत, जोपर्यंत आमचे संत एकनाथ महाराज भेटत नाहीत तोपर्यंत. ते मला बरं आहे का, रिद्ध्या सिद्ध्या झाल्या संत एकनाथ महाराजांच्या आणि लाडक्या बहिणी झाल्या उपमुख्य ते एकनाथ महाराजांच्या. त्या ठिकाणी योग भाग्य हो महिलांचं ते पैशामुळे आता अधिकार त्यांचा वाढला आहे. अहो सकरातीला तर असे नाव आमच्या गलीमध्ये सासून सुनाचे भांडणाले, सकरात दिसीच आणि घे म्हणले नाव. ते म्हणजे तू नाव घे. आणि सुनानं राग नाव घेतलं. म्हणजे 8 आणि 8 होता 16, 8 आणि 8 होता 16. आणि माझ्या मालकाचं नाव घेते, माझ्या सासूबाईचा 1500 रुपये डोळा. सासूला राग आला, म्हणजे मोही 1500 रुपये काढते का? सासू म्हणजे कालच गेले दवाखान्यात, डॉक्टरचे इंजेक्शन, पुसायला द्यायला कापसाचा गोळा, आणि अगं भवाने तुला 1500 रुपये यावे म्हणून माझ्या पोरांच केली कागदपत्र गोळा. ऐकताय तुम्ही? हो जमला. हुशारीला काय कमी नाही. आता जर लय कळलं तर 5G बघा, ज्याला कळलं त्याला धन्यवाद ना, चहा घेऊन सगळेजण ऐका. माणसं हुशार. आमच्या परभणीला नितून महाविद्यालय कॉलेज, त्या कॉलेजसमोर 10-15 पोरं असे केळं खावलाले, कातड्या समोर टाकले, गाढव ते केळं कातडे खावलाला. आणि तितक्यात पोरगं एक धावत पळत आलं, त्या कातड्या पाय पडा, सरकत गेलं आणि असे गाढवाचे पाय धरल्यावर 2 मुली कॉलेज जाऊ लागल्या. आणि त्याच्यापुढे म्हणल्या बंधुरात मोठ्या भावाचं दर्शन घ्यालात का काय? त्या म्हणला हो वहिनी. बरं सकाळपर्यंत कळन तुम्हाला. ऐका म्हणजे हुशार आहेत महिला म्हणलं तवाच कळायले. अहो हिंदी आता टी व्ही बघू म्हाताऱ्या बाया सुद्धा हिंदी बोलायल्यात. परदेशी माझी माय शेताला निघाली, माझ्या बायकोन म्हणून लागली मग खेत को जारी हो, येतानी भाकरी घेऊन. योग भाग्य घरा, याला भक्ती योग म्हणतात. आणि सर्व शक्ती चालत. त्यांना बाकीची शक्ती कमवायची गरज नाही, त्यांच्या पायाकडे सगळ्या शक्ती येतात. पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन, बापाची प्रॉपर्टी जशी मुलाला येते तसं विष्णू आपुलेच देशी पददासा. आपुलेच देशी पददासा. उदाराची राशी आणि आपुलेचे देशी
पददासा. जगामध्ये दोनच असे माणसं आहे, संत आणि दुसरा देव. काय करतो? आपलं पद दुसऱ्याला देतं. आपुलेचे देशी पददासा किंवा आपुले पदी बैसविले. पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन. बापाची 12 एकर जमीन बाप गेल्यानंतर कोणाच्या नावाची होणार आहे? मुलाच्याच होणार आहे. घर त्याच्याच नावाचं होणार आहे. तसं देवाची शक्ती आहे ती कोणाची शक्ती प्राप्त होणार आहे? संतांना, विष्णूच्या दासांना होणार आहे. जसं बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुले कुरवंडी वाळोनिया एकाएकी केला हो मिराशीचा धन. कोणाच्या नावचे बाप? एकच मिनिटात सांगतो. बाप आता बापाचे संस्कार लेकराला चांगल्या उपयोगाला तास. लहानपणी आई गेली बापानं सांभाळ केला, पण बाप कडक असे स्ट्रिक्ट काम. मोबाईल ठेव, कुठे गेलतास, चल झोप. असा बाप 2-2 मिनिटाला माझ्या पोरग म्हणलं काय बापानं वैताग लावला, मोबाईल बघू नका आणि टी व्ही बंद नका आणि फॅन बंद कर आणि शेतात काय जाऊ नका, हे कर आणि ते कर. ते मला याच्यापेक्षा एकदा पास झालो बस, एकदा 15वी पास होत्या. 15वी पास झालं, मला एकदा नोकरी लागली. येलोऱ्यामध्ये बापाला ठेवून जातो, मुंबईला तिकडे जातो, तिकडे लग्न, 2 तोंडात भजन मोठं, इकडे येणंच नको. आणि योगा करून त्याला कॉल आला, म्हणजे 80,000 रुपये पगार, मुंबईला असा फॉर्म भरा. ते रेल्वेनं गेलं, मला वापस येतच नाही आता गावामध्ये. एकच फॉर्म, 100 पोरं तिथं, 100 पोरं पुढे गेलेले. याला उशीर झाला, हे मागून गेलं तर बापाचे संस्कार काय करा. 100 पोरं, चपला इकडं, बुटं इकडं, सँडल तिकडं. ते मला काय पोरं येतं असं असते कुठं, याची बुटं बरोबर कर, त्याची चपला, त्याची सँडल. पुढं आलं, 2 फॅन चालू, बसलेलं कोणा कटकट 2 फॅन बंद केले. पुन्हा आलं, एक TV चालू, बघायला कोणा TV बंद केली. एक नारळाची कुंडी खाली पडली, त्याच्यावर पाय देऊन पोरं गेलेले. मला काय पोरं आहेत, कुंडी बरोबर केली, पाणी ठेवलं, मस्त हात धुतले ना आतमध्ये गेला. पण CCTVतून 2 मास्तर त्याकडे बघू लागले, हे काय करायले. ते पोरं आल्यावर 100 फाईल उचलल्या, कचऱ्या डब्यात टाकल्या. याची फाईल घेतली, सही केली, म्हणजे साहेब 80,000 रुपये पगार, तुम्हाला नोकरी लागली. ते मला परीक्षा दिलीच नाही ना. म्हणजे आमच्या कंपनीची काळजी करणारा पोरं का पाहिजे, पावडर लावून इन करायला नाही पाहिजे. जे तुम्ही आमची TV बंद केली, नारळ झाड बरोबर केलं, याच्यामुळे तुम्हाला पगार सुरू झाली. पोरगं धावत आला, बापाच्या पाया पडत रडू लागलं. बापा सांगितलं रोट चक्कर आणा, इको हॉटेल टाकू. रडायला काय नोकरी लागली नाही का? ते मला नोकरी लागली. मग रडायला काय झालं? त्याने सांगितलं 15वी पास झालो म्हणून नोकरी लागली नाही, तुमच्या संस्कारामुळे आज मला नोकरी लागली. बाप जसा सुखी राहतो तसं लेकरांना करण्याचा प्रयत्न. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिन हो, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत विठोबा. विष्णुदास नाही नाश पावत. येतं सर्वांनी हात वर करा. सर्व पोरं म्हणजे एक पवाडा म्हणा महाराज, आणि मला देशावर बोलायचे ना. हां, हात वर घ्या सर्व. क्या बात आहे. हां बापू, दिल वचन मा साहेब वचन पूर्ण करी, माझा राजा ग माझा शुभाग. बसला घोड्यावरी माझा राजा ग, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी. सर्व महिला मंडळ हात वर घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की माझा राजा ग, शुभ राजा ग. महिला मंडळ घ्या. हा हा हा. बसला घोड्यावर शुभ राजा ग, 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 बसला घोड्यावर. हात पकड
जाती 16 मराठा माझा मोळा एका जागी गेलाय गोळा एका जागी डोळा प्रथम पहिला शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी माझा राजा ग माझा राजा ग शुभ राजा ग या बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी उभा राहा नाचून वर हो नारी हा शाबास हर हर जय भवान ताली हातवरी आहा साहेबा दिलं वचन पूर्ती झाली शिवरायांच्या जन्माने पावन धरती शिवबाबानी दाखवा कोणी रमेशच्या भूमीवरी शिवबाबानी दाखवा कोणी रमेशच्या भूमीवरी माझा राजा ग शुभ राजा ग बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की ज्या राजांनी आपल्या स्वराज्याकरता आपलं बलिदान दिलं चंदनासारखं शरीर झिजलं मातीच्या कणामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं बघाय का ना छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणतात एकच वाक्य सांगतो 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती संभाजी महाराज राजा अहिल्या माता होळकर माता हिरकणी माता ज्यांनी या स्वराज्याकरता आपल्या भारत मातेकडे आज प्रजासत्ताक दिन आपल्याला पाहण्यात आलेला आहे हे कोणाचे उपकार ज्या सैनिकांनी स्वतः छातीवर बंदुकी घेतले आता ताईने सांगितलं असेल म्हणून मी जास्त त्याला कमी सांगणार आहे ज्यांनी छातीवर गोळ्या घेतल्या आणि आपलं बलिदान भारत मातेकरता दिलं आपल्या परभणी जिल्ह्यातली घटना आहे आमच्या पालम तालुका आणि पालम तालुक्यामध्ये छोटीशी वाडी बरं का आष्टूरच्या अलीकडे बापू शुभम मुस्तापुरे नावाचा एक मुलगा शुभम मुस्तापुरे आणि दुसरा परभणी जिल्ह्यातला तारकळचा बालाजी आंबोरे हे दोघं जण महाराज सीमेवर त्या ठिकाणी सेवा करण्याकरता होते मिलिटरीमध्ये आणि सेवा करत असताना बालाजी आंबोरे आणि शुभम मुस्तापुरेने 14 अतिरेकी मारले 21 वर्षाचा मुलगा शुभम मुस्तापुरे 14 अतिरेकी मारले 2 गोळ्या लागल्या आणि तिसऱ्यांदा अंगावर बॉम्ब पडला आणि शुभम दादा शहीद झाला देवाच्या दरबारात स्वर्गाला प्राप्त झाला आल्या ज्यावेळेस त्यांची ती बॉडी महाराज आल्याच्या नंतर शहीद आल्याच्या नंतर 40,000 लोक त्या ठिकाणी मातीला होते स्वतः आमचे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर बाबा आणि आम्ही 40,000 तिथं मातीला होतो माती झाली सगळं झालं 15 दिवसानं मला वाटलं आपण काहीतरी मदत करावी मदत करण्याकरता मी तिथे गेलो त्याचा बाप टेलरकीचं काम करते दोरे आपले शर्ट शिवायचे 2-3 रोज मी त्यांच्या पाया पडून मला धरा पाकिट तुम्हाला आमच्याकडून मदत म्हणजे मारा तुमच्या खिशात ठेवा पाकिट फक्त आशीर्वाद द्या मला काय आपला शुभम गेला 14 अतिरेकी मारले भारत मातेची मान उंचावली 14 अतिरेकी मारले आणि काहीतरी मदत म्हणजे मदत नको मी हार घातला शुभमच्या फोटोला म्हणजे महाराज एकच आशीर्वाद द्या काय शुभमचा आता लहाना भाऊ आहे ना याला मी इतकं शिकवणार आहे 12वी झाली याची इतकं शिकवणार आहे की पुन्हा याला मिलिटरीमध्ये मी घालणार आहे मला पहिला गेला दुसरा कशाला तू मिलिटरीमध्ये पुन्हा घालायले म्हणले महाराज माझ्या शुभमनं तरी 14 अतिरेकी मारले माझा लहाना मुलगा असे हजारो अतिरेकी मारणार आणि पुन्हा भारत मातेकरता आपला देह समर्पण करणार मेरी जान जाए वतन के लिए मेरा खून बहे
चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरा खून बहे चमन के लिए, मेरा खून बहे चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, हो वतन के लिए। और जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। हो ला 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 हो तू मेरा दरमा, तू मेरा दरमा, तू मेरा अभिमान है, मेरे महबूब तू, और जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन भारत माता की वंदे वंदे ज्यांनी आपला पूर्ण भाव पूर्ण प्रेम या देशाकरता ओतलं मंडळी, पण आज रात्रंदिवस आपल्या जे आपण शांत झोपतो, महाराज एक पाथरीचा सैनिक आहे लक्ष्मण महाराज, तुकाराम त्याचं नाव आहे. मी त्यांना ज्यूस प्यायला नेला, आम्ही बोलत मला तुकारामजी आता आम्हाला संध्याकाळी उशीर झाला तर भेव वाटते, एखादा रस्ता नाही सापडल्यावर तुम्ही एवढे बर्फामध्ये 47 बंदूक घेऊन असतात, असे थंडी वाजते, जेवायला भेटत नाही, तुम्हाला भीती वाटत नाही का, तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही का, एवढं उत्तर घेऊन जा माझ्या माया माझे नाना. त्याने सांगितलं महाराज आमच्या डोळ्यातून कधीच पाणी येत नाही. म्हणजे कसं काय, अहो समोरचे आमचे भाऊ मरतात, त्यांचे आम्ही बाजूला प्रेत बाजूला करतो, समोरच्याला मारतो, आम्ही तुमच्या डोळ्यातून पाणी कधी येते. म्हणजे महाराज एवढंच नाही, दंडात जरी गोळी गेली तर आमच्या डोळ्यातून आसूंच्या धारा येत नाहीत, बरं छातीत जरी गोळी लागली तर आम्ही रडत नाहीत, भारत माता की जीवन आमचा तुमच्या तुकाराम तुमच्या डोळ्यात पाणी कधी येते, म्हणजे एकदाच येते. या महाराष्ट्राकरता, या आपल्या भारत मातेकरता देशाकरता आम्ही इथं लढायला तयार आहेत. पाकिस्तान काय अख्ख्या जगाला मारायला तयार आहेत आणि माझा भारत सुरक्षित ठेवायला तयार आहेत. फक्त आमच्या डोळ्यातून एकदा पाणी येते ज्यावेळेस भारत देशातले लोक, शहरातले लोक, खेड्यातले लोक, गल्लीतले लोक मद्यपान सेवन करतात आणि मद्यपान सेवन करून ज्यावेळेस एकुणाकासोबत भांडणं करतात, एकुणाकाचे डोके फोडतात आणि पोलीस ठाण्यामध्ये केस टाकतात ना, त्यावेळेस आमच्या डोळ्यातून पाणी येते. अरे ना चांगलं खावं, गुलाबजामू खावं, चांगलं पिऊन चांगलं भावाप्रमाणे राहावं, चांगलं झोपावं, याच्याकरता आम्ही प्राण द्यायला समोरच्याला मारायला तयार आहेत. आणि जेव्हा भावकीतले लोक जवळची माणसं काठीनं मारामारी करतात आणि यांच्या केस ज्यावेळेस पोलीस ठाण्यात पडतात त्यावेळेस आमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागते की यांनी सुखात राहण्याकरता आम्ही मरायला तयार आहेत.
पण हे सुखात न राहता गावातली गावात गलीतली भांडणं का करता असतात त्यावेळेस आमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येतात. तुम्हाला जर वाटत असेल की सैनिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ नये मंडळी, तर भावकीत गावागावात गल्ली गलीत अजिबात भांडणं करू नका. सुखानं राहा. आपल्या सैनिकांच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. जग संपवण्याची ताकद आपल्या भारत देशाच्या सैनिकामध्ये. आणि एवढा जरी आपण आजच्या दिवशी मेसेज घेतला त्यांच्याकडून तर खूप त्यांच्याकरता बोलण्याकरता आहे. म्हणून आज प्रजासत्ताक दिन, आज सत्ता स्थापना झाली 15 ऑगस्टला. भारत देश स्वतंत्र झाला. सुभाषचंद्र बोस चांगल्याने आपले बलिदान दिले. या भारत मातेकरता अनेक महिलांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं. मग त्यांचे फार उपकार आहेत. देवाचे, संतांचे, ग्रंथाचे, सैनिकांचे, मायबापांचे, झाडांचे, नद्यांचे असे आपल्यावर उपकार आहेत. आपण महाराज किती आनंदात, कोणाच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, कोणाच्या तरात गरम चपाती नाही, कोणाला इस्त्रीचा कपडा नाही, कोणाला काय नाही. बरं सांगा बरं, सगळ्याला चांगलं आहे. पण हे सगळं कशामुळे चांगलं आहे की भारत देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक आहेत का नाही. पण त्यांच्याकरता त्यांची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे. त्यांना सल्यूट मारला पाहिजे की तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित राहिलोत. आणि आजचा दिवस त्यांच्यामुळे आपल्याला बघायला भेटला. अगदी प्रजासत्ताक निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा की आपण त्यांची आठवण ठेवा हृदयामध्ये. आपल्या गावात जर एखादा कोणी सैनिक असन किंवा परिसरात जर कोणी सैनिक असन तर एकदा त्याच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा. हो, खूप त्यांच्याबद्दल आदर आहे. पण असा आदर आपल्या अंतकरणात राहावा. आणि हा दिवस आपल्याला बघायला डोळ्याने भेटला हे त्यांचे उपकार आहे. या ठिकाणी भाव बडे विष्णुदास आणि गेल्याच्यानंतर मग डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात ना. शिवाजी महाराजांनी 52 वर्ष जगले. अख्खा आयुष्य तर घोड्यावरच गेले त्यांचं आपलं रक्षण कर. आणि मग ते गेल्याच्या नंतर माणसाला हळहळ वाटते, माझा राजा कसा असन, कुठं असन. शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. या मावळातून मावळून तू कधीच गेला माझा राजा र माझा शिवबार माझा राजा र माझा शिवबार. अखंड ए मेरे वतन के लोग जरा में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. या ठिकाणी आपण देशाविषयी आपली कृतज्ञता असावी, त्यांची आठवण असावी. भाव बळे विष्णुदास नाही नाश. हा काय श्लोक दुसऱ्या अध्यायाचा. सैनिक जरी कुठं जातात दुसऱ्याला जर मारलं आणि विजय प्राप्त राज्य भोगतात आणि मरण पावले तर देवाच्या दरबारात जातात. या ठिकाणी सैनिक असतील नाही नाश पावत, ते अजर अमर आहेत. संत नामदेव बाबा जी समाधी आहे संजीवन समाधी आहे, नाही नाश पावत, त्यांचा कधीच नाश पावत नसतो. कारण भाव बळे विष्णुदास. एवढं लक्षात ठेवा. एकच चरण आपण सोडलेला आहे, भाव बळे विष्णुदास नाही नाश. असा उत्सव पुण्यतिथी सोहळा आपण करत आहोत. महाराज काय जगलेत ते बघा ना. एकच वाक्य सांगतो, झालं कीर्तन. असं काहीतरी लिहून ठेवा की 100 वर्षे 200 वर्षे चंद्र सूर्य तोपर्यंत ते वाचलं पाहिजे. नाही तर असं काहीतरी जगा की तुमच्या कोणतरी लिहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांना गाथा लिहून ठेवला, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत लोक वाचणार आहेत. आणि शिवाजी महाराज लिहून काय नाही ठेवलं, असे जगले की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंतच्या लोक इतिहास लिहिणार आहेत. तुकाराम महाराजांना लिहून ठेवलं तर लोक वाचतात, आणि शिवाजी महाराज जगले तर त्यांच्यावर लिहिण्याचं काम. असं काहीतरी लिहून ठेवा की लोकांना वाचलं पाहिजे, नाही तर असं काहीतरी जगा की लोकांना आपल्यावर लिहिलं पाहिजे. तसं संत नामदेव बाबा जगले की त्यांच्यावर लोक आता लिहितात, आमचे बाबा असे होते, आमचे बाबा तसे होते, बाबामुळे आमचा परिसर सुधारला. याला म्हणतात नाही नाश पावत. या ठिकाणी पहिल्यांदा एकदा मी आलतो. आपल्याच गावाचे दत्ता महाराज यांनीच माझी तारीख घेतली होती. आणि ह्यावेळेसुद्धा दत्ता महाराज आणि कुलकर्णी साहेब यांनी या ठिकाणी मला आणि गावकऱ्या कमिटी वतीनं पहिल्यांदा एकदा आलो. पहिल्यांदा अभंग घेतला होता आपण, हरी कथेची आवडी देवा
आणि करीतो सेवा दासांची. आता ह्यावेळेस मला बोलवलं, आपण घेतलाय आपण भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. आता पुढच्या वर्षी म्हणजे बघा तुला बोलवायचं नाही म्हणूनच काय तसं नाही, चिंतन मेमरी तशी ठेवा. शेतात गेल्यावर कसं ताकदीनं काम करा, तसंच इथं सुद्धा आपण कोणता अभंग घेतला आणि काय बोलत हे लक्ष तर ठेवायला पाहिजे बरं काय. म्हणून या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं सांगा धन्यवाद. या ठिकाणी आता बोलता बोलता अपशब्द गेला असं वेडे वाकुडे लेकुराचे बोल करी ती नवल माये बाप. भजन सम्राट उद्धव बापू आहेत, विष्णू महाराज आहेत, केदार बाबा आहेत, आपल्या गावातले युवा कीर्तनकार गायनाचार्य समाधान महाराज आहेत, अगदी माझ्यासोबत आलेले. या ठिकाणी गोविंद आहेत महाराज. आणि यूट्यूब चॅनलचं नाव काय भैया? आनंद कीर्तनाचा. वा, ज्याला असतं मस्त जरा जीवन बनवायचंय आनंदी त्यांनी कीर्तन ऐका यूट्यूबला, आनंद यूट्यूबवाल्याचं बरं का. या ठिकाणी त्यांना धन्यवाद. 2 मोबाईलवाले पोरं आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम तर मला तर वाटतं जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट तेलात देऊन जावा, मधलं काढून घेऊन म्हणजे अहो गेल्या वर्षी असाच एक सिस्टीम आला तर मला आनंद वाटला. त्याला 500 रुपये बक्षीस देऊ लागले. ते मला महाराज तसं कसं ते महाराज आहेत. मग माझे 500 रुपये त्याने माझ्या खिशात टाकले, माझ्या पायापडं पाकिट काढलं आणि 1100 रुपये दक्षिणा दिली. आता हे किती देते कोणाला माहीत जातं. हो, म्हणजे या ठिकाणी भावना सुद्धा धन्यवाद. सर्वांना बोलता बोलता पुनश्च एकदा नामदेव बाबाचं भजन घ्यायचं होतं, पण आपण मागच्या वेळेस घेतलं होतं. मग यंदा राहू द्या का नाही. या ठिकाणी एकदा घ्या बरं सर्वांनी वरी. हा, संत नामदेव बाबाचा सोहळा गाजत, संत नामदेव बाबाचा सोहळा गाजत, संत नामदेव बाबाचा सोहळा गाजत, संत नामदेव बाबाचा येलोरा गावाचा. वा वा, तारी. संत नामदेव बाबाचा सोहळा गाजत, गावात दिवा 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 लाविला तुपाचा, उजेड पडला हो संत बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो रामदेव बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो गावात दिवा दिवा तुपाचा, दिवा दिवा लाविला तुपाचा, उजेड पडला हो रामदेव बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो रामदेव बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो रामदेव बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो रामदेव बाबाच्या रूपाचा. या ठिकाणी आवाज वाटाळ्या आवाज बरं वा. त्यांचा भाव होता. एकच सांगतो ना, आता माझं कीर्तन संपलं बरं काय. आपण बाजारात गेलं बापू तर आपल्याला काही वस्तू घेण्याकरता पैसे द्यावं लागतात, म्हणजे भाव करावा लागतो. साधी वस्तू घ्यायला जर भाव करावा लागतो तर देवाला प्राप्त करण्याकरता भाव लागणार नाही का. भाव बिना बाजार में वस्तू मिले ना मोल, भाव बिना बाजार में वस्तू मिले ना मोल, तो भाव बिना प्रभु कैसे मिलेंगे, वो तो सबसे है अनमोल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, विठ्ठल जय जय